आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे। पुण्यातनं कोंढव्यातील टेलिफोन एक्सचेंज प्रकरणी ATS कडनं तिघांना अटक करण्यात आली आहे। आरोपींकडनं 8 वर्षांपासून बनावट दूरध्वनी केंद्र सुरू होतं। ATS कडनं सखोल तपास आता सुरू आहे। कोंढव्यामधला हा प्रकार आहे। टेलिफोन एक्सचेंज प्रकरणी ATSनं तिघांना अटक केली आहे। तब्बल 8 वर्षांपासून इथे बनावट दूरध्वनी केंद्र चालवलं जात होतं। त्याची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। कोंढव्यातनं ही महत्त्वाची बातमी समोर येते। टेलिफोन एक्सचेंज बनावट पद्धतीनं बनवण्यात आलेलं होतं आणि तब्बल 8 वर्षांपासून ते चालवलंही जात होतं। याची कानोकान कोणाला खबर नव्हती। अधिक माहिती घेऊयात। रेवती हिंगवे आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। रेवती, काय नेमका आहे प्रकार? नक्कीच करणे आपल्याला जसं माहिती आहे, थोड्या दिवसांआधी पुण्यातल्या कोंढवा परिसरात एक बनावट टेलिफोन एक्सचेंज हे चालू होतं आणि त्याच्यावरती ATSनी कारवाई करत तिकडनं वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे 3788 सिम कार्ड, 9 वायफाय राउटर्स, अँटेना, लॅपटॉप असं सगळं जप्त केलं होतं। त्याच्यातच पुढे तपास करताना 3 आरोपी या घटनेशी संबंधित अटक करण्यात आलेले आहेत। नौशाद अहमद सिद्दीकी उर्फ कुमार, मोहम्मद उज्जैर शौकत अली अंसारी आणि पीयूष गजभिये असे या 3 अटक झालेल्या आरोपींचे नावं आहेत। ते आता सध्या पोलीस कोठडीत आहेत आणि पुढील कारवाई देखील सुरू आहे। प्रज्ञा, नक्कीच, मात्र तब्बल 8 वर्षांपासून हे एक्सचेंज चालवलं जात होतं, मात्र याची कोणालाच खबर नव्हती। याबद्दल अर्थातच आश्चर्य व्यक्त होतंय। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।